नमस्कार, मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 9 विभाग क्रमांक 51, 52, 56 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेशनगर विभागीय शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 9 विभाग क्रमांक 51, 52, 56 उमेशनगर विभागीय शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सत्यनारायणच्या महापूजेचे तसेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांच्या हळदी कुंकवाला महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हळदी कुंकवाचा लाभ घेतला। सत्यनारायणच्या महापूजेसाठी नागरिकांनी तसेच उपस्थितांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। सदरील कार्यक्रमाला कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली। उमेशनगर शिवसेना विभागीय शाखेतील कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशहर संघटिका सोनल सुर्वे, विभाग संघटक विजय कदम, उपविभाग प्रमुख सूर्यकांत पवार, उपविभाग प्रमुख अभिजित माळवदे, शाखा प्रमुख सुभाष मोरे, शाखा प्रमुख योगेश कुबल, शाखा प्रमुख सुधाकर जाधव, उपशाखा प्रमुख विलास भोईर, उपशाखा प्रमुख संतोष शिंदे, उपशाखा प्रमुख निलेश चव्हाण, उपशाखा प्रमुख निलेश चौकेकर, कार्यालय प्रमुख नितीन डोळस, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम सुरकुंडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंती उमेशनगर विभागीय शाखेमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्या जोरावरती आणि यांच्या जोशमध्ये आणि सर्वांच्या अगदी मेहनतीने आज चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी पार पडलेले आहे। तसेच सकाळी शिवाभिषेक 9 वाजता, त्याच्यानंतर 9-10 वाजता सत्यनारायणची महापूजा आणि पूजा झाल्यानंतर तिथे महिलांसाठी विशेष महिलांचे म्हणजे आज लेणं म्हणजे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू या ठिकाणी आज पार पडलेलं आहे। तसेच ह्या विभागातून सर्व शिवसैनिकांनी भव्य रॅली पण काढलेली आहे। भावे सभागृहातील पूर्वेला शिवाजी चौक या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने सर्व महिला आणि शिवसैनिक उपस्थित होते आणि सर्वांनी आनंदामध्ये, कारण ही स्थिती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने जे पहिल्यापासून जे काय ओपन केले चालू केले ती अबंध कंटिन्यू राखण्याचं काम इथे शिवसैनिकांनी केलं। कारण गेल्या वर्षी या स्थितीला इथे संजय राऊत आपल्या ह्या शाखेचे उद्घाटन करून गेले आणि वर्धापन दिन पण झाला आणि त्या दौरामध्ये आनंदाने सर्व कामगार इथले सर्व कर्मचारी इथे सर्व आपले शिवसैनिक नागरिक आणि सर्वांनी मेहनतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल ही कशी नागरिकांपर्यंत जाईल, नागरिकांची सेवा कशी होईल आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण या धर्तीवरती उमेशनगरमधील नागरिक सामान्य जनता यांच्या अगदी तळागाळापर्यंत शिवसैनिकांनी रात्रंदिवस जी मेहनत लागेल त्यांना हॉस्पिटलचं सहकार्य लागेल कुठेही त्यांना काही कमी पडून दिलं नाही आहे आणि अशा तऱ्हेने ही शिवसेना वाढवली आणि जोपासली। तेच कार्य आज पुढे शिवसैनिक नेत आहेत आणि शिवसैनिक हे अभ्यंत कायमस्वरूपी ठेवणार आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज आम्ही हा जो 51, 52, 56 तिन्ही वॉर्डचा एकत्र हळदी कुंकू कार्यक्रम आणि सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित केलेली आहे। आज आमच्या शाखेला संजय राऊत साहेबांनी उद्घाटन करून वर्ष झालेलं आहे। वर्धापन दिनी आम्ही साजरी केला। त्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ज्येष्ठांचा सत्कार आणि त्यांना नाश्ता अल्पहार वगैरे सगळं आम्ही कार्यक्रम राबवला आहे आणि आज आमच्या 3 वर्षाचा हळदी कुंकू आहे आणि आज तुम्ही बघताय किती गर्दी आहे। इथे आम्ही जवळजवळ 5,000 वाणे वाटलेली आहे आणि अजून हळदी कुंकू कार्यक्रम सकाळपासून चालूच आहे, अजूनही चालू आहे। आणि आमच्या संघटनेला मदत करणारे विजय कदम विभाग संघटक भोईर, योगेश कुबल, सुभाष मोरे,
सुधाकर जाधव यांनी सुद्धा मौलाचे सहकार्य केलेले आहे आणि आमच्या श्रावणी अनुभवी ह्याही शिवशंभू संघटनेवर पदाधिकारी आहे. तिचेही मोलाचे कार्य आम्हाला मिळालेले आहे आणि ती एक वेस्ट सेंटरची मोठी आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथे सगळी संघटनेमार्फत आम्ही कामं केलेली आहे आणि अशी सगळ्यांची तुमची साथ असू दे ही आमची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें. ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.